अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यात वाळूच्या खड्ड्यानं अल्पवयीन मुलाचा बळी घेतलाय। पेडगावातील भीमा नदी पात्रात शुभम दीक्षित या 10 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झालाय। शुभम वडिलांसोबत जनावरं चरण्यासाठी गेलेला होता। त्यावेळी नदीच्या काठावरती बसलेला शुभम पाण्यात खेळण्यासाठी खड्ड्यात उतरला, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं त्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय। या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। लातूरात आईसोबत मिळून वडिलांचा खून केलेल्या मुलानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। 2 दिवसांपूर्वी धोंडेवाडी येथील लक्ष्मण घुले यांचा त्याची पत्नी आणि मुलानं खून केलेला होता। तेव्हापासून मुलगा बालाजी घुले हा फरार झाला होता, तर आई गवळणबाई हिला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। गावातील शिवारातच एका झाडाला बालाजीनं गळफास घेतलाय। तसंच जळकोट पोलीस या घटनेचा सखोल तपास करतायत। अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीमधील कोपरगावमध्ये भीषण आग लागून लाखो रुपयांचं नुकसान झालंय। इथल्या संजय नगर चमडे बाजार शेजारी हाजी सद्दाम यांचं भंगाराचं गोडाऊन होतं। याच भंगाराच्या गोडाऊनला आग लागली। या आगीत जीवितहानी झालेली नाहीये। ही आग विझवण्यासाठी शिर्डी साई संस्थान आणि येवला कोपरगाव नगरपालिकेच्या अग्निशमन दलांनी आग आटोक्यात आणली। अहमदनगरमध्ये तब्बल 2 कोटी रुपयांचा गुटखा आणि सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणी MIDC पोलिसांनी ट्रकसह दोघांना ताब्यात घेतलंय। गुटख्याची वाहतूक करणाऱ्या कर्नाटकच्या महादेव कांबळे आणि अमर ढोलीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। हैदराबादवरून गुटख्याचा ट्रक संगमनेरला नेला जात होता। त्यावेळी पोलिसांना माहिती मिळताच सापळा रचून त्यांनी ही कारवाई केली आहे। रायगड जिल्ह्यात जणू चोऱ्यांचं सत्रच सुरू झालंय। रसायनी येथील एका घरफोडीत चोरट्यांनी तब्बल 22,75,000 रुपयांचे दागिने लंपास केले, तर जिल्ह्यात इतर 3 ठिकाणी झालेल्या चोऱ्यांमध्ये जवळपास 38 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेलाय। दरम्यान पोलिसांनी रसायनी येथील चोरीसंदर्भात 2 संशयितांना ताब्यात घेतलंय। परिसरातील CCTVच्या मदतीनं पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत। परभणीत स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशनच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं। दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून मागील 5 महिन्यांपासून गायब असलेल्या नजीब अहमद या विद्यार्थ्याचा शोध घेऊन त्याच्या कुटुंबाला न्याय द्यावा या मागणीसाठी स्टुडंट इस्लामिक हे धरणं आंदोलन करतंय। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला। नोटबंदीच्या 5 महिन्यांनंतरही RBI नोटबंदीच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर द्यायला तयार नाही आहे। उस्मानाबादमधील बँक कर्मचारी निखिल चनशेट्टी यांनी टाकलेल्या माहिती अर्जातून ही बाब समोर आली आहे। 500च्या नोटा बंद करून 2000च्या नोटा का छापण्यात आल्या यावरती RBIचं उत्तर आहे, तुम्हाला कारण सांगण्यास आम्ही बांधील नाहीत। नोटाबंदीच्या काळात रांगेत किती लोक मेले, त्याच्या नातलगांना काही मदत देण्यात आली का, यावर RBIचं उत्तर आहे नाही। अशा प्रकारची उत्तरं देऊन सर्व प्रश्नांना या अर्जात फाटा देण्यात आलाय। दरम्यान चनशेट्टी यांनी RBIकडे 7 प्रकारची माहिती मागितली होती। यवतमाळ जिल्ह्यात अनेक ठिकाणी शासनाची खरेदी बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना अडचण निर्माण होत असल्यानं प्रहार संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तुरीच्या घुगऱ्या शिजवून घुगरे आंदोलन करण्यात आलं। तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरवार यांची गाडी अडवून तुरीची खरेदी पुन्हा सुरू करण्याची मागणी प्रहार संघटनेच्या वतीनं करण्यात आली। झाडीपट्टीच्या लोककलेचं संवर्धन व्हावं तसंच त्याला चालना मिळावी म्हणून विदर्भ शाहीर कलाकार परिषद यांच्या वतीनं गोंदिया जिल्ह्यातील खोडसिवनी या गावामध्ये 2 दिवसीय लोककला महोत्सव आयोजित करण्यात आला। या जिल्हास्तरीय लोककला संमेलनामध्ये 200 पेक्षा जास्त महिला आणि पुरुष कलाकारांनी सहभाग घेतला। संमेलनातील कलाकारांनी भजन, दंडार, कीर्तन, गोंधळ, नाटक, भारूड तसंच पोवाडा, डहाका, कव्वाली, नृत्य यासारख्या लोककलेचं सादरीकरण करून उपस्थित नागरिकांना आपल्या कलेतून मंत्रमुग्ध केलं। नाशकात डिजिधन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। केंद्र सरकारनं सुरू केलेल्या डिजिटल पेमेंट या मोहिमेअंतर्गत हा मेळावा घेण्यात आला। या मेळाव्यात कॅशलेस व्यवहारांचं प्रशिक्षण देणारा बाजारही भरवण्यात आला होता। तसंच डिजिटल पेमेंटची प्रात्यक्षिकं करता यावीत यासाठी 72 व्यावसायिकांचे स्टॉल्सही इथे लावण्यात आले। या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आदी मान्यवर उपस्थित होते।
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर या ठिकाणी लोणार महोत्सवाची सुरुवात झाली आहे। राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर आणि शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव तसंच जिल्हाधिकारी झाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या लोणार महोत्सवाचं उद्घाटन पार पडलं। 3 दिवसीय या महोत्सवात महाराष्ट्रातील विविध मान्यवरांचं मार्गदर्शन होणार आहे। हा लोणार महोत्सव महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आयोजित करण्यात येतो। लोणार हे आशिया खंडातलं प्रसिद्ध असं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे।